यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी शुद्धोधन ज्ञानेश्वर भुजाडे, मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे अनुभव, श्रमिकांचे अनुभव, कष्टकऱ्यांचे अनुभव या किसानवाणीच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवत असतो. त्यासोबतच तज्ज्ञ, संशोधक आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेले जे नाविन्यपूर्ण क्रांत्या आहे, त्याचप्रमाणे नवीन नवीन शेती संदर्भात लागलेले शोध या संदर्भात आपल्याला आम्ही आकाशवाणीच्या किसानवाणीच्या माध्यमातून माहिती देतच असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रगतिशील आणि तरुण शेतकरी शुद्धोधन ज्ञानेश्वरराव भुजाडे, मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. चला तर बातचीत करूया त्यांच्याशी आणि जाणून घेऊया त्यांचे शेतीविषयकचे अनुभव. नमस्कार शुद्धोधनजी. नमस्कार सर. शुद्धोधनजी, तुमच्याकडे शेती किती आहे? सर, माझ्याकडे स्वतःची 6 एकर शेती आहे आणि मी ठेक्यावर 4 ते 5 एकर दरवर्षी करत असतो. अच्छा, ठेक्याने तुम्ही 4 ते 5 एकर शेती करत असता. हो. तर यामध्ये इरिगेशन आहे का? सर, 3.5 एकर शेती ही इरिगेशनमध्ये आहे आणि बाकीची जी आहे ते कोरडवाहू आहे. अच्छा, कोरडवाहू शेती. तर या इरिगेशनमध्ये मग कुठले पीक घेता तुम्ही? मी तूर आणि कापूस हे पीक घेत असतो आणि गहू. इरिगेशनमध्ये गहू आणि चण्याची लागवड करता? नाही सर, फक्त गव्हाची लागवड करता. काय मग इरिगेशनचा स्रोत काय आहे तुमच्याकडे? सर, माझ्या शेतीमध्ये विहीर आहे. अच्छा. आणि त्याला जोड म्हणून सोलर पंप आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे असे त्या विहिरीवर सोलर पंपची व्यवस्था केलेली आहे? बसवलेला आहे. अच्छा, तर मग पाणी वगैरे पुरते का तुमच्या पाणी भरपूर आहे शेतीला. बरं. तर विहिरीमध्ये पाणी भरपूर असल्यामुळे तुम्ही इतरही पिके घेऊ शकता? हो सर. तसे काही पिके वगैरे घेतली आहे का? नाही सर, कारण माझी शेती ही मागच्या वर्षीच इरिगेशन म्हणजे विहीर खोदलेली आहे मी. अच्छा. आणि सोलर वगैरे ते जून महिन्यात बसलेलं आहे. त्यामुळे आता यावर्षी मी गहू टाकलेला आहे. अच्छा, मी तुमचं म्हणजे सुरुवात आहे, म्हणजे नवीन काम आहे. हो सर. काही बागायती पिके वगैरे घेऊ शकता? हो सर. तर कुठला विचार आहे की तुम्ही म्हणजे शेतीमध्ये काही बागायती पिकेमध्ये कोणते घेऊ शकाल? सर, ते माझा असा विचार आहे की मी संत्रा या पिकाची लागवड करणार आहोत यावर्षी. आणि त्यामध्ये जे मधातली जागा असते तिथे कपाशी, तूर हे पीक घेऊ शकतो आपण. संत्रा लागवड करण्याचा विचार आहे तुमचा. तर मग संत्रा लागवड करायची असेल तर तुम्ही शेतीचं माती परीक्षण वगैरे केलं आहे का? नाही सर. अच्छा, तर माती परीक्षण करणं गरजेचं असते. जर समजा माती परीक्षण जर केलं तर तुमच्या शेतीमध्ये कुठल्या प्रकारचे अन्न घटक आहे जे पिकासाठी आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती पडते. तर संत्र्याची लागवड करत असताना काही कृषी तज्ज्ञांचा सल्ला वगैरे घेतला का तुम्ही? नाही सर. आता ते मी प्रोसेस पुढे करणार आहोत आणि जे पंचायत समिती कळंब ते जे मार्गदर्शक असतात त्याच्याकडून सल्ला सूचना वगैरे कृषी सेवक वगैरे. हो.
तर संत्रा व्यतिरिक्त काही आंब्यांची लागवड आहे, अजून आवळा लागवड आहे, तर यासारखे काही आहे का विचार? त्याचप्रमाणे आता हल्ली शेतकरी डाळिंब लागवड करत आहे, पेरूची सुद्धा लागवड करत आहे, तर अशी पिके घेण्याचा विचार आहे का? सध्या तरी नाही सर, कारण त्या गोष्टीसाठी प्रशिक्षण हवं असते. अच्छा. आणि ते आपण जर आधीच प्रशिक्षण घेतलं तर हे जे पिकं आहे त्यांची लागवड करण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे मी पुढे जे शिबिर असतात प्रशासनाने घेतलेली, तिथून प्रशिक्षण घेऊन जे पिकं लावायची आहे ते मग नंतर लावणार आहोत. अच्छा अच्छा. तर हे झालं तुमचं म्हणजे बागायतीचं. मग ज्या ठिकाणी कोरडवाहू आहे तर त्या ठिकाणी मग तुम्ही पारंपरिक पिके घेता. हो सर. यामध्ये कपाशी, तूर आणि सोयाबीन. तर कपाशीचं पीक यावर्षी कसं आहे? सर कपाशीचं पीक यावर्षी साधारणच आहे, कारण का खूप पाणी आला. अच्छा. आणि एकाएकी पाणी गेला, त्यामुळे कपाशीवर कपाशीचं नियंत्रण ठेवायचं तसं नियंत्रण ठेवता आलं नाही यावर्षी. म्हणजे ज्याप्रमाणे उत्पन्न व्हायला पाहिजे ते उत्पन्न झालं नाही. त्याचप्रमाणे पावसामुळे सुद्धा थोडंसं जास्त पाऊस झाल्यामुळे थोडं पिकावर त्याचा परिणाम पडला. बोंडअळीचा प्रादुर्भाव वगैरे होता का? बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे सर. आहे का? कारण का प्रथम वेचा जेव्हा आम्ही हे केला वेचला त्यावेळेस बोंडअळी आढळली नाही, पण दुसऱ्या वेचेच्या वेळेस बोंडअळीचे प्रमाण हे जास्त वाटले. अच्छा. हां. मग आता ती जी कपाशी आहे तर शेतामध्ये आहे? हो की काढून घेतली आहे सर शेतामध्ये. कारण काही जे कपाशीचे बोंड असतात ते चांगले आहे आणि उरलेले जे बोंड आहे ते बोंडअळीचे आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही सध्याच कपाशीचं पीक हे शेतातून काढून घेतलं नाही, कारण का ह्या वेचायचं आणि नंतर काढायचं. नंतर काढून टाकायचं. अच्छा. तुरीची मग कशी असते ती? मग तुरीची छान आहे सर यावर्षी, कारण का पाणी वगैरे आलं नाही आतापर्यंत आणि जेवढी थंडी पडायची तेवढी पडली यावर्षी. म्हणजे 2 ते 3 महिने सलग थंडी पडली आणि थंडीमध्ये तुरीचं पीक हे छान येत असते आणि जे अळीचा प्रादुर्भाव आहे या थंडीमुळेच कमी होत असतो. अच्छा. तर त्याच्यामुळे यावर्षी अळीचा काही प्रादुर्भाव नाही आहे? नाही सर. आणि तुरीचं शेंगाची लाग वगैरे छान आहे? छान आहे सर. तर काय मग कसं व्यवस्थापन असते तुरीचं तुमचं? तुरीचं व्यवस्थापन म्हणजे सर कमीत कमी आम्ही 4 फवारणी करत असतो तुरीवर आणि दोन वेळा हे पाणी देत असतो तुरीला दरवर्षी. हो. तर यावर्षी मग निघाल्या का तुरी? काय निघायच्या? नाही सर, तुरी कापून वगैरे झाल्या आहे, पण ते थोड्या ओलसर असल्यामुळे आम्ही काढले नाही. त्या शेतामध्ये तशाच आहे. कोण असते तुमच्यासोबत शेतीमध्ये काम करायला? शेतीमध्ये काम करायला माझे वडील आणि आई असते. अच्छा. आणि तुम्ही? हो सर. शेतीमध्ये मग मजूर वगैरे मिळते का? सर आम्ही मजूर लावतच नाही शेतीमध्ये. का बरं? कारण की संपूर्ण काम आम्हीच करतो. अच्छा. तो निंदण्यापासून आपले फवारणीपासून जेवढे शेतीची कामं आहे ते आम्ही स्वतःच करत असतो. त्यामुळे आम्हाला तेवढी काही मजुराची गरज भासत नाही. आणि कापूस वेचाई जे आहे ते पण आम्ही स्वतःच जास्तीत जास्त करत असतो. त्याच्यामुळे मजुराची काही तेवढी आवश्यकता आम्हाला लागत नाही. गव्हाचं कसं असते तुमचं व्यवस्थापन? गहू पीक जेव्हा तुम्ही लागवड करता तर कशा पद्धतीचं असते व्यवस्थापन? सर गहू पीक लागवड हे नोव्हेंबर महिन्यात जेव्हा गहू लावतो तर त्या गव्हाला गहू होण्याचं प्रमाण ते जास्त असते नोव्हेंबर महिन्यात जर लावला आपण गहू. बरं. कारण तो जो कालखंड आहे तो गव्हासाठी अत्यंत चांगला आहे. आणि मग कमीत कमी 5 ते 6 वेळा ओलीत करावे लागते, पाणी द्यावे लागते आणि गव्हाची फवारणी. अच्छा. आणि उत्पन्न वगैरे मग कसं होते गव्हाचं? उत्पन्न छान होते सर. म्हणजे जमीन गव्हाला एक आहे तसं नाही म्हणता येईल सर, पण आमची जमीन साधारण आहे. म्हणजे एकदम चांगली नाही आणि एकदम डावीही नाही, हे मध्यम प्रतीची जमीन आहे आणि त्याच्यामध्ये गहू व्यवस्थित होतो. प्रति हेक्टर किती उत्पन्न होते समजा एका थैलीलाच? आता इकडे आपल्याकडे थैलीचाच जास्त हे केला जातो मोजमापानुसार. तर एका थैलीला किती ॲव्हरेज येते? जसं एका थैलीला कमीत कमी 7, 8, 9 पर्यंत येतात. 7-8 क्विंटल पर्यंत गहू निघते. गहू निघते. बरं. तर
काही पशु वगैरे आहे का तुमच्याकडे? नाही सर, नाही पशु का? वगैरे काहीच काही आहे का विचार? सध्या तर नाही सर. शेतामध्ये इरिगेशन असल्यामुळे चारा पीक सुद्धा तुम्ही लावून हो. पशुपालन करू शकता. हो. काही शेळी पालन म्हणा किंवा दुग्ध जनावरं जसं गाय म्हैस आहे हे पण पाळू शकता. आहे का विचार? सध्या तर नाही सर, नाही पण का? पुढे होऊ शकते काय. आणि शेतामध्ये मग रस्ता वगैरे आहे जाण्यासाठी? पांढर नाही सर. पांढरा रस्ता आहे. एका शेताकडे जायचा रस्ता चांगला आहे, छान आहे, म्हणजे डांबरीस आहे. आणि जे 3-3.5 एकर इरिगेशन आहे शेती, ते तिथे जाण्याचा म्हणजे पांधन आहे. आणि खूप त्रास होतो तिथे अच्छा. जाण्यासाठी. हो काय? गावापासून लांब आहे. हो. त्याच्यामुळे बाकीचे उत्पन्न वगैरे तुम्ही म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथे चिखल राहत असेल, जाणं कठीण होतं. हो. ते अति पावसाळा ज्यावेळेस असते तर त्यावेळेस मग तुम्ही मग कसं व्यवस्थापन करता? शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झालेला असतो जवळपास, हो. मग काय असते तुमचं नियोजन? तसं पायदळच जावे लागते आम्हाला. कमीत कमी गावापासून 2 किलोमीटर आहे शेत. आणि मग तसंच जिथून हा जसा रस्ता मिळाला तसं तुम्ही मग तिथे जाऊन शेतीची कामे करता. हो सर. तर समाधानी आहात तुम्ही शेतीमध्ये? हो सर. समाधानी आहात? मी बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट जॉब केला आहे सर. पण जर आपण शेतीमध्ये राबलो, आपल्याला जास्त पैसा मिळतो. अच्छा. त्या प्रायव्हेट जॉबपेक्षा कधीही शेती चांगली आहे. अच्छा. कारण की स्वतः आपण शेतीचे मालक असतो आणि दुसऱ्याच्या कामाचं टेन्शन आपल्याला नसतं. आपलं जेवढं काम करणे आणि घरी येणे. अच्छा, म्हणजे आपला मालक कोण नसून आपणच आपले मालक स्वतःच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं समाधान वाटते. हो सर. शिक्षण वगैरे किती झालं? सर माझं शिक्षण आहे M.Com, B.Ed, D.Ed. M.Com, B.Ed आणि D.Ed पण झालेलं आहे. शिक्षण बरंच झालं आहे. मग काही शासकीय नोकरी वगैरेचे प्रयत्न? सर स्पर्धा परीक्षा देणं चालू आहे सर. तर बघू जे होईल ते. अच्छा, अभ्यास चालू आहे तुमचा? हो सर. बरं. तुम्हाला काही आवड छंद वगैरे? गाणे वगैरे ऐकता, रेडिओ वगैरे ऐकता का? हो सर. गाणे ऐकता? हो सर. यावरणार तुम्हाला काही गाणं आवडेल का ऐकायला? सर मला भीमगीत खूप आवडते सर. अच्छा, भीमगीत आवडते. ते एक बहुतेक आनंद शिंदेचं आहे गाणं. ज्ञान के धनवान हो तो मेरे भीमराज. ते अच्छा अच्छा, आनंद शिंदे यांच्या आवाजातील तुम्हाला हे गाणं ऐकायला आवडेल? हो सर. ते मी बरेच वेळा हे गीत ऐकत असतो. चला तर मग तुमच्या आवडीचं ऐकूया हे गीत. तर अजून काही शेती व्यतिरिक्त काही जोडधंदा वगैरे काही करण्याचा विचार आहे का? सध्या तर त्या विचार नाही केला सर. पण 1-2 वर्षांतरी जसं शेळी पालन आहे, शेड उभं करून जे आपण शेतात बंदिस्त शेळी पालन जे असतात ते करण्याचा विचार आहे. अच्छा, बंदिस्त शेळी पालन करण्याचा विचार आहे. हो. बरं. आणि घरी मग कोण असते तुमच्या? घरी आई वडील, पत्नी, मुलगा. अच्छा. आणि भाऊ आणि त्यांची पत्नी ही परगावी असते, बाहेरगावी असते. बरं. काय सांगा, तुम्ही तरुण आहात, शिकलेले आहात, जे शेतीकडे येऊ पाहत आहे तरुण वर्ग, त्यांना काय सांगाल? कसं आहे की बरेच जण म्हणते शेतीमध्ये पैसा उरत नाही, पण मला तर तसं वाटत नाही. कारण का आपण प्रत्येक गोष्टीला मजुरावर अवलंबून असलो तर आपल्याला पैसा उरत नाही. त्याच्यातली बरीचशी कामं आपल्याला करावी लागतात. बरं. त्यास याची बचत म्हणजे आपला नफा असतो. अच्छा. म्हणून जास्तीत जास्त जर राबलो आपण शेतामध्ये तर आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो. अच्छा. शेती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर आहे की नाही? आहे सर. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर आहेच. ती कशी? कारण का जे व्यापारच आहे ते शेतीच्या भरोश्यावर चालत आहे. प्रत्येक आता शेतकऱ्यानं काहीच नाही पिकवलं तर व्यापारी कोणतं धान्य विकणार आहे? कंपन्या जे धान्य रॉ मटेरियल म्हणतो आपण ते शेतीचंच आहे ना. हो. ते जेव्हा आपण देऊ त्यांना तेव्हा समोरची प्रोसेस करन ते. बरोबर. म्हणून हे आर्थिकदृष्ट्या जे आहे तर हे शेती ही महत्त्वाचीच आहे. म्हणजे तुमचा जो रॉ मटेरियल आहे तो कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होऊन त्याचं नवीन दुसरं प्रोडक्शन तयार होते. हो. बरोबर आहे. मग शेतकरी हा म्हणजे
प्रमुख उद्योजक आहे. त्यानंतर मग बाकी त्याच्यावर अवलंबून असणारे उद्योजक. मग तरी समाधानी शेतकरी नाही असं म्हटलं जाते. का बरं नाही? एक तर जसं खर्चाचं नियोजन व्यवस्थित नाही आहे शेतकऱ्याचं. कारण का जसं आपण खर्च करतो, खर्च प्लस नफा आणि जे भाव आहे तो कमी मिळतो. त्याच्यानं बरेचसे शेतकरी असे म्हणतात की ह्या वर्षी म्हणजे शेती परवडली नाही. आपण जर खर्चाचं व्यवस्थापन योग्यरित्या केलं आणि ते खर्च कमीत कमी हे केला तर आपल्याला नफा मिळू शकतो. अच्छा. एकंदरीतच तुमचे अनुभव पाहता तुम्ही या शेती क्षेत्रामध्ये समाधानी आहात. हो सर. यापुढेही तुम्ही अधिक जोमानं आणि नाविन्यपूर्ण प्रयोग, नाविन्य असं काहीतरी शेतीमध्ये करण्याचा तुमचा विचार आहे. तर तुमच्या या नवविचाराला आमच्याकडून शुभेच्छाच आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्हाला जे तुमच्या अनुभवातून माहिती मिळाली किंवा अनुभव जे आले हे तुम्ही आमच्याशी साझा केले, शेअर केले, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी शुद्धोधन ज्ञानेश्वर भुजाडे, मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.